नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखीन एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यामुळे खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आता 5वा बळी गेलाय। अंबड एमआयडीसीतल्या एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात झाला आणि अपघातामध्ये निलेश कोतकर या 40 वर्षाच्या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती ठाकरेंच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली। शिवाय महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनामध्ये आंदोलन केलं। मयत निलेश कोतेकर यांची पत्नी आणि 5 वर्ष वयाच्या मुलीला महापौरांच्या दालनाबाहेर तेही महापौरांच्या दालनाबाहेर आलेत आणि महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देऊन आंदोलन केलं। निलेश कोतकर यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या छायेखाली आहे। ही चिमुरडी आहे, हिला कळतही नाहीये तिच्या घरामध्ये नेमका काय प्रसंग ओढवलाय। ताई, काल परवाची घटना आहे आणि आज तुम्हाला आंदोलन करायची वेळ। जर अशी गोष्ट झालीच नसती तर आंदोलन करण्याची वेळ सुद्धा आली नसती। पण आम्ही का आंदोलन करतोय? जो प्रसंग आमच्यावर ओढावलेला आहे तो पुढे कोणत्या कुटुंबावर ओढावू नये, कारण की प्रत्येकाचं सगळं सर्वसामान्य नागरिक आहे, प्रत्येकाच्या हातावरचं आहे, कोणी काही असं एकदम हायफाय वगैरे काहीच नाहीये। आणि जे आमच्यावर घडलं, आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ केला, तर मग आमच्या भविष्यासाठी, माझ्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद करावी महापालिकेने, त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका किरण गावणे आहेत, त्या ह्या कुटुंबाला इथे घेऊन आल्यात। ताई, तुमची सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रात आहे, महापालिकेमध्ये आहे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर यांना काहीतरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे का? अशा स्वरूपाचं ज्यांच्या घरात 2 दिवसापूर्वी दुर्घटना घडली त्यांना इथे घेऊन येणं गरजेचं? आज ज्या खड्ड्यांमुळे त्यांचा बळी गेलाय, आज ते सगळं हे कुटुंब उद्ध्वस्त झालंय। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज ही वेळ ओढवते। पावसाळ्यापूर्वीच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं अपेक्षित होतं, पण हे सगळं प्रशासन कुंभामध्ये सगळं व्यस्त आहे। कुंभांच्या नावाखाली हा भ्रष्टाचार ह्या नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे। कुंभ करून पूर्ण नाशिक शहराची पूर्ण वाट लावली आहे। पूर्ण रस्त्यांवर खड्डेच आहे आणि खड्ड्यांनी अनेक बळी घेतले। अजून किती बळींची या प्रशासनाला अपेक्षा आहे त्यांना विचारणं पण आपण अपेक्षित आहे। तर या कुटुंबाला न्याय मिळणं आज गरजेचं आहे, या ताईंना नोकरी देणं गरजेचं आहे, कारण आज त्यांच्या कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्यावर आलेली आहे। त्या मुलीच्या शिक्षणासाठी महापालिकेने काहीतरी मदत करणं ही गरजेचे आहे, कारण महापालिकेच्या दिरंगाईमुळे, निष्काळजीपणामुळे आज कुटुंबावर ही वेळ आली, त्यामुळे हे होणं नक्कीच गरजेचं